इतरांचे दुःख दूर करण्यासाठी असे काम करत राहतो तोच खरा नेता आणि सामाजिक कार्यकर्ता असतो। याच भावनेतून काम करणाऱ्या डॉक्टर संजय डी पाटील यांचा वाढदिवस हा केवळ त्यांचा वैयक्तिक उत्सव नसून त्यांच्या रुग्णालयातून बरे झालेल्या लाखो रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचा, तसंच शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव आहे। समाजासाठी डॉक्टर संजय डी पाटील यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कैलाश सत्यार्थी यांनी काढले। डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या 61 निमित्त डी वाय पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सत्यार्थी बोलत होते। यावेळी संजय डी पाटील यांच्या 42 वर्षाच्या वाटचालीवर आधारित ध्यासपर्व हा गौरव ग्रंथ आणि उच्च शिक्षणातील नव्या दिशांचे मंथन करणाऱ्या ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। दरम्यान यावेळी बोलताना डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले, नम्रतेने वाग हा मंत्र वडिलांनी दिला। अगदी तरुण वयात वडिलांनी विश्वास टाकला, त्यामुळे मी घडत गेलो। दर 2-3 वर्षांनी नवीन प्रकल्प हाती घ्यायचा माझा संकल्प आहे। दादासाहेबांनी अर्थात डॉक्टर डी वाय पाटील साहेबांनी वयाच्या 49व्या वर्षी 149 विद्यार्थ्यांसह महाविद्यालय सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकले। आज या ग्रुपच्या 182 कॉलेजमध्ये 2,12,000 विद्यार्थी शिकत आहेत। 22,000हून अधिक स्टाफ कार्यरत आहे। आईसाहेब आणि दादासाहेबांचा आशीर्वाद आम्हा सर्वच भावंडांना आहे, त्यामुळेच हे शक्य झाले। तरुण वयात दादासाहेबांनी मला एक पत्र लिहिलं होतं, नेहमी नम्रतेने वाग हा त्यांनी या पत्रात दिलेला मंत्र मी आयुष्यभर पाळला, असे डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले। यावेळी आमदार सतेज पाटील, डॉक्टर पी डी पाटील, डॉक्टर डी टी शिर्के, डॉक्टर भालवा विभुते यांची भाषणे झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते। यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील, शांतादेवी डी पाटील, डॉक्टर सुमेधा सत्यार्थी, डॉक्टर संजय डी पाटील, वैजयंती पाटील, डॉक्टर पी डी पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। तर कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।